हाय फ्रेंड्स, हे आपले पूर्णपणे 0 ते 32 अशा प्रकारे पूर्ण आकृती आहे. याच्यामध्ये सर्व पॅटर्नचे आपण ब्लाउज शिकणार आहोत. आता हे आपलं पूर्णपणे पॅटर्न टाकून झालेलं आहे. हे मार्कआउट तुम्हाला पेनाच असल्यामुळे दिसणार नाहीये, पण मी याच्या आधी तुम्हाला पूर्ण आकृती साध्या कागदावर दाखवलेली आहे. हे कटिंग करूया. आता मी हे करत आहे रेडीमेड वर्कचा ब्लाउज. मार्केटमध्ये रेडीमेड वर्कचे ब्लाउज येतात, तो आपण कसा कटिंग करायचा हे बऱ्याच जणांना माहित नसतं. म्हणजे आपण मार्केट मधला जे ब्लाउज शिवतो पण तो खूप त्रास देतो शिवायला. आपण स्वतः वर्क केलेला अजिबात त्रास देत नाही, कारण आपण प्रमाणबद्ध वर्क करतो. मार्केटमध्ये पूर्ण फ्री साईजचा ब्लाउज असतो साडीवर, त्याच्यामुळं प्रत्येकाला येईल असं नाही स्टिच करायला. ते पूर्णपणे चेंज असतं. ते मी आज दाखवत आहे. आपल्याला पूर्णपणे वर्कचा ब्लाउज जेव्हा शिवतो त्यावेळेस आपल्याला त्याला मध्ये टक्स मारता येत नाही. बॅक साईडला कोणी टक्स म्हणतं, कोणी डाच म्हणतं. तर तो जो डाच किंवा टक्स मारायचा असतो आपल्याला, तो काही मारता येत नाही. आता हा डाच मार्जिंग आपण मध्यंतरी करतो, ठीक आहे. आपले डाच आपण शिलाई मार्जिंग प्लस डाच मार्जिंग जे आहे ते आपण कापून टाकायची. इथे डाच मार्जिंग तुमची किती इंचामध्ये शिवत असाल तर पाऊण इंच असते, किंवा सेंटीमीटर शिवत असाल तर कप साईज नुसार असते. ही डाच मार्जिंग पूर्णपणे आपण कट करत आहोत, कारण जेणेकरून आपल्याला मध्ये डाच मारता येत नाही. ते डाच मार्जिन किती कट करायची प्रत्येकाची शंका असते. मग अशा वेळेस काय करायचं, जे तुम्ही इंचामध्ये ब्लाउज शिवत असाल तर इंचामध्ये तुम्ही अर्धा किंवा पाऊण इंचाचा टक्स मारता, तेवढं तुम्ही कट करू शकता. किंवा सेंटीमीटर मध्ये शिवत असाल तर जेवढं तुम्ही डाच मध्ये मारता तर तेवढं तुम्ही कट करायचं आहे. पण कट करताना जेव्हा डाच आपण मारतो त्यावेळेस आपण फोल्ड करून डाच मारतो. जो हा आहे टक्स किंवा डाच असा फोल्ड करून मारतो टोटली, ठीक आहे. अशा वेळेस फोल्ड जो तुम्ही करता अर्धा इंचाचा असेल, अर्धा इंच करता तुमचा जो आहे तो, हा डाच फोल्ड जेव्हा करता हे अंतर पूर्णपणे ओपन करायचं. हे ओपन केलेलं अंतर किती येईल ते मोजायचं आणि ते अंतर इथे शेवटी टाकून टोटली डाच कट करून टाकायचा. हा डाच आपण कट करत आहोत. जेव्हा आपण रेडीमेड बाहेरचं वर्कचं ब्लाउज शिवतो, अशा ब्लाउजला बॅक साईडला कुठेही ओबडधोबड डिझाईन असते. अशा टायमिंगला टक्स मारायला खूप प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे आपण तो टक्स आधीच कट करतो. आता मी हे सर्व पॅटर्न काढून घेतलेले आहेत. पाहू शकता ही स्लीव्ज, हा फ्रंटचा भाग, हाही फ्रंटचा भाग. पण मी फ्रंटच्या भागाचाही गळा कापलेला नाही आणि बॅकच्याही भागाचा गळा कापलेला नाही, कारण आपल्याला पॅटर्नवर जो गळा आलाय वर्कच्या ब्लाउजवर तो गळा करायचा आहे. मग तो गळ्याचं माप किती आहे आपल्याला माहित नाहीये, त्याच्यामुळे मी गळा कापलेला नाहीये. आपण ते डायरेक्ट ब्लाउज वरच करूया. तुम्ही बघू शकता हे हाताला वर्क आलेलं आहे आणि बऱ्यापैकी आता रेडीमेड ब्लाउज येत आहेत, कारण आरी वर्क करून जर ब्लाउज घ्यायचा म्हटलं तर प्रत्येकाच्या बजेट मध्ये नसतो आणि सर्वांना हौस असते की मी आरी वर्क केलेला ब्लाउज घातला पाहिजे, जेणेकरून एक थोडे दिवस जरी घातलं तरी हौस पूर्ण होती. त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी अशा डिझाईन्स आलेल्या आहेत आणि या कशा शिवायच्या हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हा फ्रंटचा गळा आहे, याचं माप नसतं, हे पूर्णपणे फ्री साईज असते, त्याच्यामुळे हे आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. हे आपण बघूया कसं ऍडजस्ट करायचं. हे बघू शकता तुम्ही, मी एकावर एक असं पूर्णपणे फक्त बॅक कव्हर केलाय. हे बघा, पूर्ण गळा, खालचा गळा आणि वरचा गळा
पूर्ण मॅनेज करायचा, एकावर एक घ्यायचा सरकवून आणि एका पूर्ण कव्हर केलाय. आणि हे बघा पेपर पॅटर्न आहे, ते पेपर पॅटर्न आपण याच्यावर ठेवून आपण वरती जे आपल्याला स्टिचिंग साठी लागणार आहे हे आपल्याला पूर्ण हातोडीने फोडावं लागतं. ओके, हे पूर्ण आपलं पॅटर्न आहे. आपल्याला खालची ही डिझाईन पूर्णपणे आली पाहिजे आणि वरची ही पूर्णपणे आली पाहिजे. तर हे बघा, हे बघू शकता मी असं ठेवलंय. तर इथे आपल्याला हे जे शोल्डर मारायचे एवढं अंतर आपल्याला हातोडीने म्हणा किंवा कशाने थोडस फुटायसारखी वस्तू असते, अशा फुटणाऱ्या वस्तूंनी आपल्याला पूर्ण मणीवरचे आपल्याला जेवढं शोल्डर मारायचं आहे तेवढं फोडून घ्यायचे आहेत. तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता आपण याच्यापेक्षा 1-1 सेंटीमीटर एक्स्ट्रा सोडून कापत आहोत. प्रत्येक पॅटर्न आपल्याला कापताना पूर्णपणे एक्स्ट्रा सोडून कापायचा आहे. आधी मी पूर्ण पीस कापून घेते, कारण जेणेकरून पीस मार्केटमध्ये कमी असतात बॉडीपेक्षा. त्याच्यामुळे आधी कुठे जोड लागतोय नाही लागतोय हे आधी चेक करावं लागतं. त्याच्यामुळं मी आधी पीस कापून घेत आहे. हे बघा, हे मी पीस कापून घेतलेलं आहे, हे मी बाजूला ठेवते. हे बघू शकता तुम्ही, आपण एकावर एक मार्कआउट केलेलं. सेम त्याच प्रोसिजर मध्ये मी स्लीव्ज ही एकावर एक ठेवून घेतलेली आहे. मी स्लीव्ज ही कट करून घेणार आहे. पण स्लीव्जला मला हे लटकन लावायचे आहेत. हे मी स्वतः घरी बनवते आणि कस्टमर चॉईस नुसार बनवून देते. ब्लाऊजला डायरेक्ट आरी वर्क मध्ये हवे असतील तेही बनवून देते आणि मी स्वतः बनवून ठेवते घरी. कारण जेणेकरून आपण जेव्हा कस्टमर येतं त्यावेळेस आपल्याला कधी कधी वेळ नसतो. अशा वेळेस ही जर लेस आपण घरी बनवून ठेवली तर बरंच काम हलकं होतं. आता मी हे स्लीव्ज कट करणार आहे, पण मला लटकन लावायचे असल्यामुळं हाताला खाली मी 2 सेंटीमीटर खाली मार्जिन सोडलेले आहे. अन्यथा 1 सेंटीमीटर सोडायचे जर लटकन लावायचे नसतील तर. आता हा मी सेंटर चेक करते. सेंटर चेक करून बरोबर त्या सेंटरला मी स्लीव्ज कट करून घेणार आहे. हे मी स्लीव्ज ठेवलेली आहे त्याप्रमाणे मी 1-1 सेंटीमीटर एक्स्ट्रा सोडून कट करते. आता हे बघा, हे मार्किंगच्या पण बाहेर जाते. हे बघा, जे आपले स्लीव्ज ठेवलेले आहे त्याच्याही डिझाईन बाहेर जाते. कारण रेडीमेड फ्री साईज असल्यामुळे प्रत्येकाच्या मापामध्ये नसतं, पण टेलर ते प्रत्येकाच्या मापामध्ये मॅनेज कसं करायचं ते करतात. अशा वेळेस हे आपण 1-1 सेंटीमीटर एक्स्ट्रा सोडून कट केलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे कमी पडलेलं आहे कापड. हे कापड खालचं एक्स्ट्रा जे निघलेलं आहे ते इथे मॅनेज करायचं. कापायचा आहे आपल्याला फ्रंटचा गळा. फ्रंटचा गळा कापायला थोडं स्ट्रगल लागतं, ते तुम्हाला दाखवते कशा प्रकारे कापायचा. हे प्रत्येक जण स्ट्रिक्ट वापरत असेल नसेल माहित नाही, पण मी स्वतः यूज करते. आपल्या कस्टमरचा जेवढी गळा रुंदी आहे, इथे मी मार्किंग केलेला आहे गळा, तुम्हाला दिसतोय का, पेनचा आहे, त्या मापानुसार हे डिझाईन जे आहे ते तिथपर्यंत खाली घ्यायचं आणि 1 सेंटीमीटर एक्स्ट्रा सोडायचं इथे. हा पूर्णपणे जिथे आपलं मार्किंग आहे गळ्याचं तिथपर्यंत मी घेतलेला आहे. ठीक आहे, हे मी घेतलेलं आहे जेवढं माझं मार्किंग आहे तेवढं. हे मी मार्किंग करून घेते, कारण हे हलत आहे पूर्णपणे. हे हल्लं तर प्रॉब्लेम आहे. हे काय आपल्याला डायरेक्टली कट करता येत नाही, कारण आपल्याला प्रमाणबद्ध गळा कट करायचा आहे फ्रंटचा. जेवढा आपला तयार आहे तेवढा आपल्याला गळा कट करायचा आहे. आता हे मार्किंग मी करून घेत आहे, हे बघू शकता.
पूर्णपणे मार्किंग मी कट केलेलं आहे. पूर्णपणे मार्किंग करून घेत आहे. हा जो गळा आहे तो आपल्याला पूर्ण 1 सेंटीमीटर सोडून कट करायचा आहे. आणि ब्लाउज मध्ये असा प्रॉब्लेम आहे की बरेच जण पूर्ण टिप देत नाहीत. ज्या छोट्या छोट्या टिप महत्वाच्या असतात त्याच देत नाहीत. हे तुम्ही गळा बघत आहात मार्किंग केलेला, खाली आपल्याला एक्स्ट्रा सोडायचा आहे. आता आपण डायरेक्ट मार्किंग केलेला आहे गळा, त्याच्यामुळे ह्या साईडला मी एक्स्ट्रा सोडत नाहीये, मी डायरेक्ट कट करते. आणि हे अशा वेळेस 2 कपडा एकावर एक टाकायचा, कारण आपल्याला बॅक दुसऱ्या साईडचा फ्रंट निघला पाहिजे. नाहीतर एकाचा गळा वेगळा होतो, एकाचा गळा वेगळा होतो. असं व्हायला नको म्हणून एकावर एकच टाकून कटिंग करायचं. आता हा ब्लाऊज छोटा असल्यामुळं हा माझा बसतोय ब्लाऊज. बऱ्याच वेळा असं होतं की ब्लाऊज बसत नाही कापडामध्ये, मग अशा वेळेस काय करायचं हे बघू शकता तुम्ही. आता वरती किती डिझाईन वेस्ट गेलीये, कारण हे माप छोट आहे. आता अशा वेळेस हे बघा, अशा वेळेस काय करायचं, आता हे माझे 2 फ्रंटचे बाजू झाले, एक उजव्या साईडचे झाली, एक डाव्या साईडची झाली. ठीक आहे. तर माझं उरलेलं कापड आहे. तर उरलेल्या कापडामध्ये एवढंच उरले. माझं छोटं माप असल्यामुळे माझं बसत आहे, पण मार्केटच्या ब्लाऊज मध्ये शक्यतो मोठ्या मापाला जॉईंट द्यावंच लागतात. अशा वेळेस जॉईंट कुठे द्यायचा, जेणेकरून तो फिटिंग मध्ये गेला पाहिजे, वर दिसता कामा नये. मी एक्स्ट्रा मार्जिन सोडून कट केलेला आहे, कारण आपण अस्तर कट करून अस्तरच्या मापामध्ये फिक्स करणार आहोत. हे आपले पूर्णपणे पार्ट तयार झालेले आहेत वरच्या कपड्याचे. हे उरलेलं कापड असंच ठेवायचं पट्ट्यांसाठी. हे बघू शकता बॅक कट झालाय. फ्रंटचा समोरचा भाग कट झालाय प्रिन्सेसचा. आणि शक्यतो होता होईल तेवढं, जर वर्कचा ब्लाऊज असेल तर कस्टमरला सांगायचं एक तर प्रिन्सेस शिवू शकतो किंवा वर्धा शिवू शकतो. हे आपल्या स्लीव्ज आहेत, हा आणि हा आपला फ्रंट आहे ज्या फिटिंगच्या बाजूचा. आता आपण अस्तर कट करणार आहोत. ते अस्तर कट कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता तुम्ही, मी पेपरचे मार्किंग करत आहे. 2 मिनिट. इथे मी पेपर मार्किंग करत आहे. मला पूर्ण दिसत आहे का? इथे मी बॅक मार्किंग केली पूर्णपणे. बॅक मार्किंग करून झाली. आता पूर्ण ह्या कोपऱ्यामध्ये मी स्लीव्ज मार्किंग करते. स्लीव्ज मार्किंग करत आहे मी. आता रेडीमेड ब्लाऊजला काय होतं, आपल्या स्लीव्जला एक खड्ड्याची बाजू असते आणि एक उठावाची बाजू असते. रेडीमेड ब्लाऊजच्या वर्कला खड्ड्याची बाजू दिलेली नसते, एक सारखं वर्क असतं त्याच्यावर. त्याच्यामुळे आपल्याला ते फोडावंच लागतं. तर हे आपण स्लीव्ज मार्किंग केली. आता मी इथे फ्रंट मार्किंग करते.
टोटली फ्रंट मार्किंग झाली आहे. त्याला शिवण्यासाठी लागणारी मार्जिन सोडली आहे, कारण माझं पूर्ण कटिंग चेंज आहे. आता आपण या साईडचाही फ्रंट हे करून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, फ्रंटही मार्किंग केलं, दुसऱ्याही साईडचा, फिटिंगच्या साईडचा. हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे. बऱ्यापैकी असा विषय आहे कस्टमरचा की प्रिन्सेस कट ब्लाउज पूर्ण चपटा बसतो, पण असं होत नाही. कप साईज बरोबर असेल तर प्रिन्सेस कट ब्लाउज खूप सुंदर बसतो, आणि जेणेकरून एक कप आणि डबल एक कपच्या लेडीजला तर खूप सुंदर बसतो. आता एक कप साईज म्हणजे काय, मी पुढील व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे. शिवाय हे तुम्हाला कटिंग आहे, ते आपण कुठेही कटोरी वाढवत नाही. बऱ्याच वेळा पेपर पॅटर्न काढल्यानंतर कटोरी वाढवतात, तसं आपण वाढवत नाही. आपण सगळे पॅटर्न शेअर करणार आहोत, तुम्ही बघा. आणि नक्कीच आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. आता मी हे कटिंग तुम्हाला दाखवते. आता हे मी पूर्ण कटिंग मार्कआउट केलेलं आहे, त्या अंडरलाईन वर कापत आहे. हे बघू शकता, मी पूर्ण कटिंग कापून घेतलेलं आहे. ते अस्तर, हा बॅक आहे, सॉरी हा बॅक आहे, स्लीव्ज आहे, हा फिटिंगच्या साईडचा फ्रंट आहे ना, हा पुढचा, आणि ह्या पट्ट्या. जेणेकरून वर्कचा ब्लाउज आपल्याला पूर्णपणे पलटी करावा लागतो, त्याच्यामुळे आपण गळपट्ट्या काढत नाही. हे बघा, आता हे पूर्ण आपल्याला जे आहे ते आपण बाही मध्ये टाकायची. बॅक अस्तर आणि ते वेगळं वेगळं होतं, ते आपण एकत्र करून घेतोय. फ्रंट, आणि हा दुसरा पार्ट. तुम्हाला दाखवली. हे बघा, हे 2 ते 3 प्रकारचे दाब असतात. हा वन साइडचा एक असतो, हा दुसऱ्या साइडचा असतो, आणि हा पूर्ण आपला रेग्युलर दाब. हे 3 दाब आपल्याला यूज करावं लागतात आरीवर्क ब्लाउज शिवण्यासाठी. पण उजव्या साईडचा दाब लावलेला आहे वर्कच्या ब्लाउज गळ्याला टिप मारण्यासाठी, गळ्याला जवळजवळ सगळ्याच पार्टला. तर इथून शोल्डर जेवढं आपल्याला मारायचं आहे ते शोल्डर मार्किंग करून घ्यायचंय, आणि त्याच्या खाली छातीचा 12वा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे. असे 2 मार्किंग टाकायचे आहेत. 2 मार्किंग टाकून झाले. इथे नाडी घेतलेली आहे, आपल्याला ती किती घ्यायची आपल्यावर डिपेंड आहे. लॉंग हवी आहे, शॉर्ट हवी आहे, ते आपल्यावर डिपेंड आहे. तर ही नाडी मी घेतलेली आहे. आपण जर नाडी स्टिच करता करता टाकली तरच आरीवर्कच्या ब्लाउजला टाकता येते, नाहीतर लावता येते नाडी, पण आपल्याला ती हाताने हात शिलाईच्या सुईनी ती ऍड करावी लागते. ती नाडी कशी टाकायची ते आपण बघतोय. छातीच्या 12वा जिथं मार्किंग केलता मी, तिथं मी नाडी बाहेरच्या साईडने थोडीशी आतमध्ये टाकते, आणि टिप मारताना त्या नाडीवर येईल टिप, अशा पॉइंटनी मी टिप मारणार आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा,
आता हा सेंटर आपल्याला हलू द्यायचा नाहीये, खालचाही सेंटर हलू द्यायचा नाही, वरचाही सेंटर हलू द्यायचा नाही. हे बघू शकता आपण इथं सेंटर आहे, हा सेंटरला सेंटर आलाच पाहिजे. आणि इथेही वर सेंटर, तोही सेंटरला सेंटर आलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपण टिप मारून घेतो गळ्याला. तर इथे आलात तुम्ही, सेंटर चेक करायचं, सेंटर बरोबर आहे आपला. टोटली गळ्याला वन साइडच्या दाबाने टिप मारत आहोत आपण. टिपही आपण मारून घेतलेली आहे. आता इथे आलात ना, इथे पण एक पॉइंट छातीचा वारावा केला आपण, तोही इथे आला दुसरी नाडी टाकायची आणि सेंटर न हलवता टोटली टिप मारायची. आता याला आपल्याला किनारा टिप देता येत नाही, त्याच्यामुळं इथे आपल्याला डबल टिप मारायची गरज आहे, जेणेकरून जी नाडी असते, नाडीवर शक्यतो होता होईल तेवढं व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे ती नाडी फसकतही नाही आणि तुटतही नाही. मी डबल टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हे बघा, जी हातोडी आहे आणि छोटी साईज बघून आणायची हातोडीची. इथे आपल्याला शोल्डर मारायचं, तेवढंच आपल्याला मणी फोडायचे. जास्त फोडायचे नाही. आता हा दोरा तुटतो, हा दोरा तुटल्यामुळं ते वर खाली खाली निघत जात. रेडीमेड ब्लाउज इथे आपल्याला गम लावायचा. फॅब्रिक ग्लू मिळतो, हा फॅब्रिक ग्लू आपल्याला तिथे लावायचा आहे, जे धागे निघलेले आहेत तिथं. हे धागे निघलेले आहेत तिथं, मी आता स्टिच करताना जर लावला तर तो मध्ये चिटकेल. इथे आपल्याला हे गम लावून ते धागे चिटकवायचे आहे, जेणेकरून ते निसटले नाही पाहिजे. तशाच प्रकारे ह्याही साईडच्या मणी मी फोडून घेते. शक्यतो हे मणी हे मी फ्रंटचा भागी मारून घेतलेला वन साइडच्या दाबाने, हा वरचाही भाग मी मारून घेतलेला वन साइडच्या दाबाने. हे बाहेर काढायचं आणि हा टोटली पॅच करून घ्यायचा. आपल्याला हे पण डिझाईन जे आहे, शोल्डर जिथे मारायचे आहे ते एक्स्ट्रा आहे, मग हेही आपल्याला डिझाईन तोडायला लागणार आहे. हे मी आधी डायमंड काढून घेते, कारण डायमंड वर आपण जर हातोडी मारली तो डायमंड कपडा फाटतो. मी तोडून घेतलेला आहे. मणी निघाले हे बघू शकता. आता हे काय होतं, रेडीमेडचं खाली खाली निष्ठत, त्याच्यामुळे हे फॅब्रिक ग्लू लावणं खूप महत्वाचं आहे, आणि जेणेकरून होता होईल तेवढं आधी लावून तुम्ही सुकायला जर ठेवलं चांगलीच गोष्ट आहे. आता मला वेळ नाहीये म्हणून मी लावला नाहीये, एकाच साईडला तोपर्यंत सुकेल बॅक साईड कव्हर करेपर्यंत, म्हणून मी एकाच साईडला लावलेला आहे. तर मी बाही वगैरे करेपर्यंत ती सुकणार आहे, तर मी बाही करून घेते.
समोरच्या स्लीव्ह घ्यायच्या, ज्याची खड्ड्याची बाजू एका बाजूला होणार नाही अशी बघून घेतलेला आहे. पूर्णपणे टीप मारून घेऊन किनार देऊन पलटी मारणार आहे. काही वेळेस काय होतं, बऱ्याच वेळा आरीवर्कचे ब्लाऊज येतात आणि आपल्याला स्टिच करायची माहित नसल्यामुळं ते आपण कस्टमरला सांगतो की आपण पूर्ण स्टिच करून एक बाई तुम्हाला दाखवते, बघू शकताय तुम्ही. पॅच करत आहे जे मध्ये येईल आरी आपण स्टिच करताना. आता इथे बघू शकता हे बाहेरच्या साईडला निघते, हे आपल्यामध्ये येत नाही, इथे काय प्रॉब्लेम नाही, पण ह्यामध्ये येतोय. पण अशा वेळेस तो पूर्णपणे काढून टाकायचा. मी आता तुम्हाला बॅकचे शोल्डर कसे दोन्ही मारायचे, फ्रंट आणि बॅकचे, ते दाखवत आहे. हे बघा, याच्यावर उलट बाजूवर उलट बाजू ठेवायची. शोल्डर मारून घेतलेले मी, याही साईडचे शोल्डर मारून घेते. शोल्डर मारून घेतलेले आहे. असा छटका देऊन पूर्ण गळा कापून घ्यायचा आहे. गळाही मी कापून घेतलेला आहे. याच्यात या गळ्यातून मी काज बटन पट्टी करणार आहे. छटके मारायचे. गोलव्याला कधीही छटके मारायला विसरायचं नाही, जेणेकरून गोलव्याला जर छटके मारायचे तुम्ही विसरला आणि जर पलटी केला तर तुम्ही तो पलटी परफेक्ट होत नाही. हे बघू शकता, मी पलटी पण केलेला आहे. इथे पायरीही नाहीये कुठे. बघू शकता तुम्ही, इथे पायरी नाहीये कुठे. रेडीमेड ब्लाऊजचा प्रॉब्लेम हा होतो की मणी पडतात एक डाग निघाला की. त्याच्यामुळे पहिलं ते ग्लूनी चिटकवून घ्या आणि त्याच्यानंतर स्टिचिंगला घ्या. आता हे पूर्णपणे मी पॅच करून स्लीव्हजला फिटिंग करते आणि रेडी लुक तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी मध्ये टाकल्यामुळे नाडीला खूप सुंदर लुक येतो. आपण फिटिंग करत आहोत, पण आतापर्यंत आपण टेपचं माप लावलेलं नाहीये कुठे. फक्त जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस टेप यूज केलेलं आहे, त्याच्यानंतर कुठेही आपण टेप यूज केलेलं नाही. तर तुम्हाला दाखवते मी शिवत आहे तो सेंटीमीटरमध्ये शिवते ब्लाऊज, पण फिटिंग पूर्णपणे प्रॉपर असते. आता हे मी 4 टिपा मारून घेतलेल्या आहेत. पाऊण सेंटीमीटरच्या 4 टिप्पा मारून घेतलेल्या आहेत. त्या 4 टिप्पामध्येच आपला ब्लाऊज पूर्णपणे फिटिंग होतो. हे तुम्हाला कसे ते दाखवते. आता मी कुठेही माप घेत नाहीये मार्किंगचा, डायरेक्टली झाल्यानंतर आपण मोजणार. टाईम पूर्णपणे आपली कंबर आहे 69 आणि दंडगेर आहे 14 सेंटीमीटर. दंडगेर आहे 14 सेंटीमीटर. आता हे आपण बघू शकता तुम्ही, हे आपलं स्टिच झालेलं ब्लाऊज आहे. ठीक आहे,
आपण बघू शकता तुम्ही 69 कंबर एकदम प्रॉपर 69 आहे हे बघा, प्रॉपर 69 आहे. आणि हे स्टिच केलेली पुढची काज बटन पट्टी आणि दंडघेर आपला जो आहे तो एक 13 आहे आणि एक 14 आहे. जो 13 आहे त्याला मी 1 सेंटीमीटरच्या टिप आतमध्ये मारून घेतलेली आहे आणि एक 14 आहे तो 14च आहे. ठीक आहे. आणि हा 13 सेंटीमीटरच्या 1 सेंटीमीटर आतमध्ये टिप मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण कटिंगच्या वेळेस जो टेप वापरतो त्याच्यानंतर डायरेक्ट ब्लाऊज पूर्ण स्टिच होतो तेव्हाच टेपने माप घेऊन यूज करतो. आत्तापर्यंत आपण जेवढे ब्लाऊज शिवले तेवढ्यांचे काही ब्लाऊजचा प्रॉब्लेम्स नाही आहे. आता हे आपण शिवलेलं ब्लाऊज आहे, याच्या बऱ्यापैकी कटोरीचा प्रॉब्लेम कुणाचा असतो. प्रिन्सेस कट शिवला तर बऱ्यापैकी चपटा बसतो. तसा आपला पूर्ण हा कटोरीचा शेप आहे, तुम्ही बघू शकता. हा पूर्ण कटोरीचा प्रिन्सेसला शेप आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कप्स यूज केलेले नाही आहेत. जर तुम्हाला कप्स यूज करायचे असतील तर तुम्ही करू शकता, तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आत्ता तुम्ही एवढंच कसं झालं आहे लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगू शकता. मी मण्यांची लेस लावत आहे. मी स्वतः घरी तयार करून ठेवते, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला अर्जंट लावायचे असते त्यावेळेस प्रॉब्लेम्स नको यायला. त्यामुळे आपला हा पूर्ण ब्लाऊजचा शेवटचा लुक तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही, हा ब्लाऊज पूर्णपणे आता असा दिसत आहे. बघू शकता स्लीव्स आणि हे हात आहेत. हे हात, लटकन, टोटली ब्लाऊज आहे आपला. टोटली ब्लाऊज आहे तुमच्या समोर. फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आलेली आहे. कुठे कापड दिसतंय का गळ्याला? कुठेही नाही. अशा प्रकारे तुम्हीही करा आणि जास्त ट्रेस न घेता शांततेने घ्या. हे बघू शकता तुम्ही, हा ब्लाऊज खूप आणि खूप सुरेख झाला आहे. अशाच प्रकारे तुम्ही ही स्ट्रिक्ट अशा वन साइडच्या दाबाचा यूज करू शकता. हा आपला ब्लाऊज आहे. हा टोटली ब्लाऊज आहे. बॅक साइड आहे, हे हात येतं. अशाच प्रकारे अजून एकही ब्लाऊज शिवलाय मी, तो पण खूप भरलेला आहे. तो कमी बजेट मध्ये आणि हाऊसेसाठी असे ब्लाऊज मार्केटमध्ये आले आहेत. हे आपण वापरून हाऊस आपली पूर्ण करू शकतो. आणि असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.